दरम्यान ही थेट दृश्य आपण पाहतो आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या आळंदीत पोहोचलेले आहेत। संत ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीच्या दर्शनासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या आळंदीत पोहोचल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। त्यांचं स्वागत आळंदी नगरीमध्ये केलं जात आहे। वारकरी संप्रदायाचे संस्थानचे प्रमुख देखील त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळत आहेत। एका वारकऱ्याच्या वेशभूषेत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्याला दिसत आहेत। सध्या आळंदीत मुख्यमंत्री फडणवीस पोहोचलेले आहेत। त्यांचं स्वागत या ठिकाणी केलं जात आहे। इतरही सहकारी त्यांच्यासोबत आपल्याला पाहायला मिळतात आणि संस्थांचे विश्वस्त इतरही वारकरी संप्रदायाचे प्रमुख आपल्याला या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत। राज्याच्या मुख्यमंत्र्यांचं आळंदी नगरीमध्ये स्वागत केलं जात आहे। काही लोक त्यांना निवेदन देखील या ठिकाणी देताना आपल्याला पाहायला मिळतात। पुष्पवर्षाव देखील मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर केला जातोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीत दाखल झालेले आहेत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी, त्यांच्या समाधीच्या दर्शनासाठी मुख्यमंत्री फडणवीस आळंदीमध्ये पोहोचल्याची ही दृश्य आपण पाहतोय। या ठिकाणी त्यांचं स्वागत केलं जात आहे। आळंदीमध्ये दाखल झाल्यानंतर त्यांचं ठिकठिकाणी स्वागत होतोय। पुष्पवर्षाव देखील मुख्यमंत्री फडणवीसांवर केला जातोय। माऊलींच्या समाधीचं दर्शन घेण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदी नगरीमध्ये दाखल झाल्याची ही सगळी दृश्य आपण पाहतोय। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीमध्ये दाखल झालेले आहेत। संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या दर्शनासाठी, माऊलींच्या समाधीच्या दर्शनासाठी ते पोहोचलेत। मंत्री पंकजा मुंडे देखील आपल्याला त्यांच्यासोबत या ठिकाणी उपस्थित दिसत आहेत। ही महत्त्वाची दृश्य आपण पाहतोय। आळंदीमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत। मंत्री पंकजा मुंडे देखील त्यांच्या समवेत आहेत। आळंदीमध्ये दाखल होताच मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जात आहे। माऊलींच्या समाधीच्या दर्शनासाठी सध्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदीत पोहोचलेले आहेत। वारकऱ्यांकडून या ठिकाणी फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांचं स्वागत केलं जाते। मंत्री पंकजा मुंडे देखील त्यांच्या सोबत आहेत। माऊलींच्या समाधीच्या दर्शनाला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आळंदी नगरीत दाखल झालेले आहेत। मंत्री पंकजा मुंडे देखील त्यांच्या सोबत आहेत। या ठिकाणी वारकऱ्यांकडनं आपण पाहतोय त्यांचं स्वागत केलं जातं।